असणार आहे रमजान. हो, यावेळेस मात्र फ्लिक केल्या बॉलला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग रिजन मधून. एक धाव तर मिळेल. बॉटमचा चांगला वापर आहे. मनगटाची तितकीच चांगली कलात्मकता तुम्हाला या स्ट्रोकवर पाहायला मिळाले. वेगवान तेज तरार बॉल होता. राऊंड विकेटचा मारा या ठिकाणी वैभव करतोय आणि त्या माऱ्याला मात्र चोख प्रत्युत्तर देतोय फलंदाज मयूर. स्ट्राईक रोटेट होते. रमजान आता स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. ऑफ साईडला आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅन, गली, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला आपण पाहू शकतो दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ऑन दी टो झाले होते. ड्राईव्ह करायचा आता कव्हर रिजन मध्ये. चांगला बॉल हाताळतोय. शॉट ऑफ गुड लेन. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय, उंची घेतोय आणि त्याचमुळे मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह करायचा होता. तितकीशी परिपक्व अशी स्टाईल तुम्हाला पाहायला मिळाली नाहीये या ठिकाणी रमजानची. 6 षटकांचं क्रिकेट असताना मात्र या ठिकाणी टेम्परामेंट देखील पाहायला मिळते रमजान कडून. राऊंड विकेट वैभव माळी. पुल करायचा प्रयत्न या ठिकाणी. जबरदस्त बॉलिंग अटॅक. पेस अँड बाउन्स चा खूप ताळमेळ चांगला राखला जातोय वैभव माळीकडून आणि वैभवने मात्र दाखवून दिलेलं आहे की हे हंगाम माझा आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून पिक्चर बाकी आहे. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी वैभवची तुम्हाला पाहायला मिळालं या हंगामामध्ये आणि या दिवसामध्ये देखील तितकंच चांगलं प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळते बालाजी स्पोर्ट्स साठी वैभवचं. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलं जात आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सूरज आहे. वाह, जबरदस्त थ्रो टॅकल पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. मिड ऑफ प्लेअर यश, कॅप स्ट्रेट करायचे प्लीज. थँक्यू. महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींचं पालन झालंच पाहिजे. पंच फारुख बडी सरांचं अचूक लक्ष आणि येस सिटी क्रिकेट त्याचमुळे ओळखलं जाते. राऊंड विकेट. ओव्हरपिच बॉल होता, उडवलाय, स्विंग केलाय मिड विकेट रिजन मध्ये, पाठवले 6 धावांसाठी. दर्जेदार षटकार मयूरच्या बॅट मधून. क्या बात आहे. मयूरने मात्र दाखवून दिले की मी पहिल्या बॉलवर सिंगल रोटेट करू शकतो, त्यानंतर मात्र एक मोठा फटका खेचू शकतोय. थोडासा पुढे ठेवला होता बॉल, रडार मध्ये घेतलाय, बॅटचा फेस योग्य त्या वेळी कनेक्ट केलाय बॉलशी आणि त्यानंतर बॉलने मात्र एक सफर घेतली आणि ती सफर संपते ती म्हणजे सीमारेषा पार मिड विकेट मध्ये 6 धावांसाठी. 5वा बॉल मात्र जबरदस्त अटॅकिंग राहिलेला आहे. मयूरची बॅट आता तळपायला सुरुवात करते. पुन्हा एकदा स्विंग केल्या बॉलला, आडव्या पाठीने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकदा मिळेल. सूरज त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एका धाब्याच्या वाढीनं पहिला षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. तितकीशी चांगली सुरुवात ज्ञानेश्वर जी आपण म्हणू शकत नाहीये, कारण एका मोठ्या संघासमोर आव्हान ठेवायचं असेल तर जवळपास 80 ते 90 धावफलकावर येणं गरजेचं आहे. मान्य करतोय की विक्टोरियन स्पोर्ट्स हा संघ देखील यंग टॅलेंटने भरलेला संघ आहे, पण मात्र यंग टॅलेंटच आज जग बदलण्याची ताकद ठेवते. आणि पाहूया त्या विक्टोरियन स्पोर्ट्स कडे ती कलात्मकता आहे का, ती चुरस निर्माण करण्याची फलंदाजी आहे का. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 9 धावा आहेत, पण मात्र 2 धावांची पेनल्टी असल्या कारणाने 2 धावा वाढतील, कारण बालाजी स्पोर्ट्स टीमच्या एका खेळाडूची गणवेश एकाच संघाच्या रंगाची नाहीये, संघाच्या शैलीची नाही, त्यामुळेच मात्र ही पेनल्टी दिली गेलेली आहे. आणि आता धावसंख्या झाली आहे विक्टोरियन स्पोर्ट्सची बिनबाद 11 धावा. नाईस स्टार्ट बाय विक्टोरियन स्पोर्ट्स. मान्य करतो की थोडीशी अडखळ झाले, पण या पहिल्या षटकामध्ये एक षटकार देखील तुम्हाला पाहायला मिळालाय आणि त्याच धर्तीवर या दुसऱ्या षटकामध्ये देखील मोठे फटके येऊ शकतात अशी आपण अपेक्षा ठेवूया. पण मात्र समोर गोलंदाज कोण आहे तर मिस्टर सन ऑफ भिवंडी सूरज जोशी, ज्याने लगातार 7 वेळा बेस्ट बॉलरचा खिताब पटकावला होता 2013ला. आता पाहूया हे हंगाम देखील त्याचं चांगलं राहिलंय. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावर एक अर्धशतक देखील राहिलंय. विकेट टेकर गोलंदाज तो देखील राहिलेला आहे. स्विंग अँड मिस. नाईस बॉल बाय सूरज जोशी. फलंदाजाची झोप उडवणारा हा बॉल ठरलेला आहे. अँगलचा वापर परिपूर्ण करतोय गोलंदाज सूरज. पंचांच्या डावीकडून तो गोलंदाजी करतोय. थोडासा क्रीजच्या कोण्यावरून बॉल रिलीज करतोय. फुलटच बॉल होता. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. एक संधी चालून आली होती, फलंदाजाकडे मोठा फटका खेचला जाऊ शकला असता. पॉवर प्लेचं षटक होतं, फक्त स्ट्रोक सिलेक्शन चांगलं व्हायला हवं होतं, तसं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. नाराज निराश असेल फलंदाज स्वतःच्या या खेळीवर. नेक्स्ट टीम असणार आहे सुभाषजी धुमाळ, आम्हाला नक्कीच माहिती देतील.
पायनियर स्पोर्ट्स टीमने तयार राहायचे प्लीज. पायनियर स्पोर्ट्स टीमने तयार राहायचे. राऊंड विकेट. हो यावेळेस मात्र कट करायचा होता, बॅकफुटला जाऊन डिफेन्स करायचा होता. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते, तंतोतंत पिचिंग. सूरज जोशी हा मात्र गोलंदाजीमुळेच ओळखला जातो आणि ती गोलंदाजी तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर डॉट, त्यात 2 सिंगल्स तुम्हाला पाहायला मिळाले. दर्जेदार षटक आतापर्यंत सूरज जोशीचं पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून ऑन साइडला खेळून काढल्या क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच जाव मिळते. पूर्णपणे पकड मजबूत आहे आतापर्यंत या डावावर बालाजी स्पोर्ट्स या टीमची. चांगला संघ बांधला गेलेला आहे. दयानंद चोरगे फॅम टीम, बालाजी स्पोर्ट्स टीम तुम्हाला पाहायला मिळते. बघा क्रिकेट वर निस्सीम प्रेम आहे या ठिकाणी. भिवंडीतल्या संघ मालकांचा एलिव्हेशन मिळायला डिस्टन्स नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा झेल खूप महत्वाचा असेल आणि पहिला फलंदाज होतोय फेल. विकेट डाऊन. धावांचंच योगदान दिलंय. मोठं नाव आहे भिवंडी परिसरात रमजान, पण मात्र कुठेतरी रमजानची खेळी तशी ठरली नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश जातोय. अविनाश शेळके नॉन स्ट्राईक एंडला. अविनाश शेळके तुम्हाला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला मयूर. हो यावेळेस मात्र फ्लिक केलं जात आहे. बॉलला स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकदा मिळते. आता स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतं अविनाश शेळके, मॅन फ्रॉम पुगाव. डेडिकेटेड पर्सनॅलिटी आहे. क्रिकेटसाठी नेहमीच तो अग्रेसर असतो. ग्रामीण क्रिकेट म्हणा किंवा सिटी क्रिकेट म्हणा, दरम्यान 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. गडीबाद झाला, माफ करा, 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा कव्हर आहेत, 1 गडी बाद. रमजान बाद झालाय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं बालाजी स्पोर्ट्स या टीमने आणि आतापर्यंत निर्णय अचूक ठरवलेला आहे. आयुष्यामध्ये निर्णय घेण्याची खूप कमी वेळा तुम्हाला संधी मिळते आणि जेव्हा ती संधी मिळते त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या संधीचा खूप चांगला वापर करणं गरजेचे असते. आणि या ठिकाणी दाखवून देतोय सूरज जोशी की आमचा निर्णय आतापर्यंत अचूक ठरलेला आहे. प्रॉपर बॉलिंग. वैभव माळी खरंच एक यंग टॅलेंट आहे आणि यंग टॅलेंटचं असल्या कारणाने त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. स्ट्रगल करतोय तो आणि स्ट्रगल करता करता त्याला या हंगामामध्ये सक्सेस सुद्धा मिळालंय. सूरज जोशी थोडासा बॅकफुटला राहतोय. सूरज जोशी देखील पहिले षटक हाताळू शकला असता, पण मात्र त्यांनी विश्वास ठेवलाय तर म्हणजेच वैभव. दरम्यान तिसऱ्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा वैभव माळी. बघा हा असतो कर्णधाराचा विश्वास, कर्णधाराची दूरदृष्टी. त्याला ठाऊक आहे की हा स्पेल चांगल्या पद्धतीने कंटिन्यू करू शकेल आणि त्याचमुळे त्याच्यावर विश्वास ठेवलाय. पण विसरून चालणार ना अविनाश शेळकेला. अविनाश शेळके जोपर्यंत आता खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पडू शकतोय. तुर्तास स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळतो. ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय तो मयूर तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15. हुक करायचा होता. ओव्हर द विकेट कीपर. हेड बॉल जातोय लॉंग स्टॉप एरियामध्ये. कैलासवासी कातोड चांगो जाधव स्टँड मध्ये 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन होतं. कनेक्शन प्रॉपर झाल्यानंतर टॉपेज लागून बॉल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाला होता, पण मात्र बॉलरच्या पेसने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय बॅटरने. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने हाफ व्हॉलीबॉलला कन्वर्ट केले. लॉंग ऑफ रिजन मध्ये पूर्ण शरीर झोकलंय हा बॉल अडवण्यासाठी. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी देखील हा ना सुरू होती, पण 2 धावांची वाढ. चला या पुढचा सामना असणार आहे सुरेश इंटरप्राइजेस पाये वर्सेस पायोनियर स्पोर्ट्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेक मध्ये तयार
एक चेक करतोय, आमचे सुभाषजी धुमाळ या ठिकाणी चेक करतायत आणि नक्कीच अधिकृत सूचना या तिसऱ्या षटकानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. वैभव माळी राऊंड विकेटने सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय मयूर. दरम्यान अविनाशचा कॉल होता, कदाचित धोकादायक ठरू शकेल आणि अशा पद्धतीने मयूर धावच्या स्वरूपात बाद. कदाचित एखाद्या वेळेवर समाधान मानू शकले असते, कारण अजूनही सिच्युएशन अंडर कंट्रोल नव्हती आणि त्यानंतर विकेट जाणं हे देखील कुठेतरी डोकेदुखी ठरू शकेल या ठिकाणी विक्टोरियन स्पोर्ट्स या टीमसाठी. मयूर बाद होतोय. नवीन फलंदाज रज्जाक मैदानाच्या आतमध्ये इन होणार आहे, जो तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. अजूनपर्यंत अविनाशकडे ती संधी आली नाही आहे धावा गोळा करण्याची, तो मात्र अजून नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय आणि पूर्ण विक्टोरियन स्पोर्ट्स संघ या ठिकाणी स्ट्रगल करतोय, कारण धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त 22 आहेत. 22 रन्स. वैभव माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राऊंड विकेट. स्ट्राईकवर असेल रजाक. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, पायांची स्ट्राईड वाढवली आणि ऑन साइडला क्रॉस बॅटेड पूल करायचा होता. वेग मात्र अमाप होता, अमर्याद होता आणि त्या वेगाला मात्र कुठेतरी मोजता आला नाही या फलंदाजाला. बॉल जातोय डॉट. प्ले अँड मिस. धावसंख्या 22 रन्स. 2 गडी बाद 22 धावा. मॅजिकल फिगर ऑन युअर स्क्रीन. बॉलला हुक केलं, पाठवलंय फाईन लेग रिजन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, पण त्याला बीट करून बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. सेकंड बॉल. जबरदस्त हुक शॉट तुम्हाला पाहायला मिळाला रजाकच्या बॅट मधून. 4 धावांची वाढ. धावसंख्या जाते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. विक्टोरियन स्पोर्ट्स. सर्व प्रेक्षकांचा जे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण अजूनही शासनाचे निर्बंध उठले नाहीये, त्यामुळे कुठल्याच प्रेक्षकांना या ठिकाणी इन्व्हिटेशन नाहीये आणि GTC लाईव्हच्या वतीने तरतूद केली गेली आहे की तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्या. एन्जॉय क्रिकेट. राऊंड विकेट. वैभव माळी. पुन्हा एकदा सिद्दीक सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर मोबाईल में नेटवर्क अँड क्रिकेट में फुटवर्क होना जरुरी आहे. या ठिकाणी फुटवर्कचा अभाव जाणवला, त्यामुळेच मला स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाहीये. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्तीनंतर विक्टोरियन स्पोर्ट्स टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 26 धावा. पाहिजेच पाहिजे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचे. पुन्हा एकदा मी ऑफिशियल पुकार देतोय. या पुढचा सामना असणार आहे जय दुर्गा बी टेमघर पाडा वर्सेस सुरेश एंटरप्राइजेस पाय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नवीन बॉलर यस वडगर एक्सप्रेस तुम्हाला आता पाहायला मिळेल. दर्शन पाटील एक कलात्मक गोलंदाज आहे, जो मीडियम पेस देखील आहे, स्पिन अटॅक देखील चांगला करतोय
आणि आता मात्र त्याचा फॉर्म जिंकण्यासाठी, हे जग जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये मौलिक जबाबदारी स्वीकारून आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय दर्शन पाटील. हॅट्रिक कडून साठी 5,000 रुपये पारितोषिक. मिस्टर भाऊ पाटील आणि मिस्टर साहिल पाटील कडून जर हॅट्रिक नोंदवली तर 5,000 रुपये पारितोषिक दर्शन पाटीलला. क्या बात आहे. यावेळेस मात्र झोप उडवणारा हा बॉल, सरप्राईज डिलिव्हरी, बॉल राईज होतोय, बॉल टर्न होतोय, पिचिंग प्रॉपर आहे, सर्व काही चांगलं या बॉलवर पाहायला मिळालं. अविनाश शेळके पोगावचा हा सुपरस्टार आज मात्र तो खेळ दाखवेल का आपल्या संघासाठी? ग्रामीण साठी चांगला खेळतोय, सिटी साठी खेळेल का? बॉडी रोल करून खेळलंय, विकेट किपर मात्र बीड होतोय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीड होतोय, बॉल जातोय सीमारेच्या पार, फाईन लेग रिजन मध्ये चौकार. कारण वेळ महत्वाचा आहे आणि खेळ देखील महत्वाचा आहे, त्यामुळेच कुठल्याच कारणामुळे व्यत्यय येऊ नये असा प्रयत्न आम्ही करतोय. तर लगेच लक्ष घालून मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवून द्यायचा आहे. पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल असेल, सुरेश इंटरप्राइजेस पाये वर्सेस जय दुर्गा बी टेमघरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दर्शन ओव्हर द विकेट न स्ट्राईकवर अविनाश. किती जास्त शफल, लॉंग वे शफल, जवळपास क्रीजच्या कोण्यावरून अविनाश हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करत होता, पण मात्र तितकीच तंतोतंत पिचिंगची गोलंदाजी तुम्हाला दर्शनची पाहायला मिळाली. फलंदाजाला फॉलो करून या ठिकाणी गोलंदाजी करतोय गोलंदाज दर्शन. दर्शन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉडी रोल करून पूल करायचा होता, पूल करताना मात्र पुन्हा एकदा कनेक्शन झालं नाहीये. दुसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट. धनराज केणे आणि भावेश पवार यांच्याकडून अविनाश साठी शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा एकदा टॉप एज लागले, शॉट फाईन लेग रिजन मधून फलंदाजाला चान्स मिळतोय आणि चान्स एक्झिक्यूट करतोय. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जातोय फाईन लेग सीमारेषा पार, मिळतोय चौकार. आणि धनराज करण्याच्या शुभेच्छानंतर मात्र अविनाशला त्या शुभेच्छाचा फायदा होतोय, पण दर्शन पाटलासाठी पारितोषिक आहे भाऊ पाटील आणि साहिल पाटील कडून. स्टेप आउट होऊन खेळायचं होतं, यावेळेस मात्र दर्शनने सरप्राईज केलंय फलंदाज अविनाशला. आणि अशा पद्धतीने 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विक्टोरियन स्पोर्ट्स टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. विक्टोरियन स्पोर्ट्स स्वरगंगा डेकोरेटर्स, काय दर्जेदार या ठिकाणी मंडप व्यवस्था स्वरगंगा डेकोरेटर्सच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या सोबतीला मात्र या स्पर्धेचं प्रमुख हायलाइट आहे म्हणजेच काय तर मिस्टर सुभाषजी धुमाळ, जे आता धावसंख्या लेखकाच्या भूमिकेत आमच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळते. सर्व रोल लिलया अदा करत असतात ते सुभाषजी धुमाळ तुम्हाला आता स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच दुसऱ्या डावामध्ये सिद्दीकजी भाबे यांच्या सोबतीला ते समालोचन देखील करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त नाही, सुभाष जुमाळ ऑल इन वन आहे. कॉमेंटेटर, स्कोरर, ऑर्गनायझर देखील तितक्याच जर त्यांना दिली तर ऑर्गनायझर देखील तितकीच चांगली करू शकतात. चला वेळ घेऊ नका, ही चर्चा ओव्हरब्रेक मध्ये चालू आहे. 4 षटकांची समाप्ती आणि विक्टोरियन स्पोर्ट्स स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 34 धावांवर अजून थांबलाय तो बघा. अजूनही 30 ते 35 धावा जोडाव्याच लागतील जर एक बालाजी स्पोर्ट्स वर तगडं आव्हान ठेवायचं असेल. आणि नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय सूरज जोशी. 5व्या क्रमांकाचा षटक तो हाताळतोय. अजय वैर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका. यष्टिरक्षण खूप चांगल्या पद्धतीचं अजय वैरचं आतापर्यंत राहिलंय.
यावेळेस बॉलला पुल केलंय क्षेत्ररक्षक काही लॉंग ऑन रिजन मध्ये एक सहज सोपा झेल कंप्लीट केलेला आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज होतोय फेल. विकेट डाऊन. व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि तेच कुठेतरी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्याच आधारावर गोलंदाजी स्ट्रॉंग झोन आहे बालाजी स्पोर्ट्सचा आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. वैभव माळी, सूरज जोशी आणि दर्शन पाटील या 3 बॉलर्सने दर्जेदार बॉलिंग अटॅक दाखवलाय आणि त्याचमुळे फलंदाजांना खुलून येण्याची संधी मिळाली नाही. मयूरच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर अविनाशने आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत आणि रज्जाकने एक चौकार खेचून परत गेलेला आहे. म्हणजेच काय, चौकारांची जी आतिषबाजी सकाळपासून चालू होती ती दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी कमी पडते. सकाळी सत्रामध्ये 8 बॉल 8 चौकार हा देखील एक वेगळाच कीर्तिमान सिटी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. सूरज खेणेचा राऊंड विकेट. सूरज पोलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला जातो बॉलला मिड विकेट रीचमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मोनिश. काय जबरदस्त थ्रो आहे ठिकाणी, चांगला कलेक्शन तितकाच चांगला थ्रो. क्षेत्ररक्षण कंप्लीट कधी होते, जेव्हा तुम्ही बॉल अडवून योग्य त्या एंडला अचूकतेने फेकता तेव्हा क्षेत्ररक्षण कंप्लीट होते आणि या ठिकाणी मोनिशचं खूप चांगलं डेडिकेशन ऍज अ फिल्डर. डीप मिड विकेट रिझन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सूरज जोशी, सोनप भिवंडी या नावाने त्यांना मात्र गौरवले सिद्दीकजी भाबे यांनी 2017 महापोली क्रिकेट धमाकामध्ये आणि ते नाव आतापर्यंत राखलंय सूरजने. फुलटॉस बॉल आहे, उडवलंय, मैदानाच्या आर पार केलंय, सीमा पार केलंय, गगनचुंबी षटकार. की हम बात करें तो विक्टोरियन के नाम है. मोनिस और रज्जाक ने 70 रनों की पार्टनरशिप की. क्या बात आहे, ही पार्टनरशिपच आता महत्वाची असणार विक्टोरियन स्पोर्ट्स साठी. टॉप एज विकेट डाऊन, फलंदाज बाद आणि आता मात्र या पार्टनरशिपचा आपण विचार केला होता ते पार्टनरशिप ब्रेक होते. विकेट डाऊन. के बीच में रही और ओवरऑल अगर भिवंडी सिटी क्रिकेट की मैं बात करूं तो बाली ट्रॉफी में 121 रन की पार्टनरशिप रात के 2:30 बजे करेश मात्रे और शाहिद खान के बीच में रही. मग भिवंडीमध्ये मोरेश्वर गवळी सर आणि सिद्दीक भाबे सरांची पार्टनरशिप किती मोठी राहिली या बॉल नंतर. या वाईस बॉलला हवेत खेळलाय, मिस टाइम आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीप विकेट मध्ये रिजन मध्ये होतोय आणि हा झेल कंप्लीट करतोय. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. विकेट डाऊन. वैसे भी आउटफील्ड के बहुत बड़े खिलाड़ी है और इस तरह के कैचेस इतने आसान नहीं रहते जब आप रनिंग पकड़े. क्या सूरज जोशी हैट्रिक कर पाएंगे या उनका ओवर हुआ है? एक गेंद बाकी है. पार्टनरशिप बारे में हम जिक्र कर रहे थे कि सन्माननीय मोरेश्वर गवळी सर आणि सन्माननीय सिद्दीकजी भाबे यांच्या पार्टनरशिप बद्दल काय? यस, 2006 में आनंद प्रेरणा चषक से मेरे साथ जुड़े, उसके बाद मेयर कप. और डॉक्टर गवली सर के बारे में मैं इतना ही कहूँगा कि वो इतने बड़े कमेंटेटर है कि उनकी तारीफ के लिए मेरे पास शब्द नहीं है. और कई टूर्नामेंट सफल दिए उन्होंने, चाहे सोहेल नवाब बेग ट्रॉफी हो, बाली ट्रॉफी हो, चाहे शोएब गुड्डू की लेट राजीव गांधी ट्रॉफी हो, महापौर चषक हो, अनगिनत टूर्नामेंट उन्होंने साथ किए. इज द पब्लिक फिगर और मेरे जैसे कमेंटेटर के पास उनके लिए कहने के लिए शब्द नहीं. हे तुमचं मोठेपण आहे नक्कीच. आणि आता हॅट्रिक बॉल आहे फेकण्यासाठी सज्ज सूरज आणि अशा पद्धतीने हॅट्रिक कंप्लीट होते. सूरज जोशी इज अ हॅट्रिक बॉय. देखिए सूरज जोशी का इस साल जो परफॉर्मेंस था, मैं समझा ही था कि ये खिलाड़ी कहीं ना कहीं अब पलटवार करेगा और हैट्रिक, और ये 13वां हैट्रिक BC4 फॉर्मेट का. क्या बॉलिंग की है
और पांचवा विकेट लिया। रन कितने दिए उन्होंने? कुल मिलाकर 2 ओवर 11 रन और 5 विकेट, जबकि बेस्ट बॉलिंग फिगर किरण पाटिल के नाम है, 2 ओवर 9 रन और 6 विकेट। क्या बात आहे. जसा कीर्तिमान प्रस्थापित होतोय लगेचच दाखला दिला जातोय भिवंडी सिटी क्रिकेटचा सिद्दीकजी भाभेंच्या वतीने, कारण भिवंडी सिटी क्रिकेट अपूर्ण आहे सिद्दीकजी भाभेंशिवाय, आणि त्याचमुळे मात्र त्यांना नेहमीच पसंती असते भिवंडी सिटी क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असेल सिद्दीकजी भाभे या सरांना मात्र खास आमंत्रण असेल. काल जरी ते या ठिकाणी नव्हते तरी देखील कालचा लेखाजोखा देखील त्यांच्या मुखातून तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये ऐकलेला आहे. धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर विक्टोरियन स्पोर्ट्स टीमची 41 धावा, 8.20च्या धावगतीने या ठिकाणी विक्टोरियन स्पोर्ट्सने 41 धावा बनवलेल्या आहेत. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येतोय. यस, बिग एंड देना चाहिए सूरज जोशी को. व्हाट अ बॉलिंग, 2 overs 11 runs and 5 wicket including hat-trick. संघाच्या 6 विकेट्स डाऊन झालेल्या आहेत, त्यातल्या त्यात एक गडी हा धावचीच्या सुरुवात बाद झाला. 5 विकेट्स घेतलेत सूरज जोशीने. यस, शुभात धुमाल, जरूर आपको याद होगा कि जिम लेकर ने 10 विकेट लिए थे, लेकिन दूसरे इनिंग में 9 लिए थे और एक बैट्समैन रन आउट हुआ था. रोशन राउंड विकेट, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. वारंवार मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बघा, मैदान चौफेर खुलं आहे. जर बॉल ऑफसाईडला आहे तर तुम्ही ऑफसाईडला खेळणं तितकंच बंधनकारक असते, आणि ते कुठेतरी फलंदाजाच्या बाबतीत घडत नाहीये. सन्माननीय दिनेशजी जोशी सर आणि सन्माननीय देवराज पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज आहे, यष्टिरक्षकाच्या मागे बॉल आहे, डिरेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. ओव्हर ती धाव मिळणार आहे. धावसंख्या जाईल 2 ने पुढे पोहोचेल, ती म्हणजेच 43. सूरज जोशी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजे सन्माननीय दिनेशजी जोशी आणि सन्माननीय देवराज पाटील यांच्या वतीने. धन्यवाद सर, तुम्ही अप्रिशिएट केलं खेळाडूला त्याबद्दल. पुढचा बॉल फेकण्यासाठी रोशन राउंड विकेट. गती कमी केली होती आणि कमी गतीला ओळखला आणि तितक्याच वेगाने तितक्याच फोर्सने बॉलला उडवलंय आउट ऑफ द रोड फॉर मॅक्सिमम सिक्सर. वर्सेस सुरेश इंटरप्राइजेस पाये असा हा पुढचा सामना असणार आहे. पुढचा सामना पुन्हा एकदा मी पुकार देतोय, सुरेश इंटरप्राइजेस पाये वर्सेस जय दुर्गा बी टेमकरपाडा. दोन्ही कॅप्टन्सनी तयार राहायचंय टॉस साठी. चला पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. धावसंख्या 49 झालेली आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन्स रेडी आहेत. थँक्यू. बघा, असं समय सूचक राहिलं पाहिजे. अजूनही शेड्यूल नहीं है. देखिए, कमेंटेटर ने अनाउंस किया है, कोई अभी तक डिसीजन नहीं हुआ है. इस बीच अगेन देखना है क्या कुछ होना है. आपको कमेटी से संपर्क करना है. अजूनही सर्व सॉर्ट आउट चालू आहे. तर मी पुन्हा एकदा ज्या खेळाडू आम्हाला ऐकतायत युट्यूबवरून त्यांच्यासाठी ही सूचना आम्ही करतोय की अजूनही पुढच्या सामन्याची ऑफिशियल माहिती आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आली नाहीये, त्यामुळे थोडा वाट पहा. ऑफिशियल अनाउन्समेंट नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. हो, यावेळी स्टेप आउट झाले. खूप चांगला बॉडी बॅलन्स बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ड्राईव्ह केलं जाते. 2 शतक त्या ठिकाणी डीप मधून बॉल अडवण्यासाठी येत आहे. थ्रो तर केला गेला, थोडासा कमी पडतोय फलंदाज राजू आणि धावच्या स्वरूपात होतोय बाद. विकेट डाऊन. घरासारखा गडबडतोय, कारण राजू थोडासा धडधकट असल्या कारणाने दुसऱ्या धावांचा कॉल कदाचित देणं गरजेचं होतं का हा प्रश्न माझ्या समोर उमटलेला आहे. पण मात्र धाव घेताना थोडा कमी पडलाय, पण चांगली डेडिकेशन राजूने दाखवले. यस,
फिर से हम क्षमा चाहते हैं कि मिस इन्फॉर्मेशन की वजह से वो अनाउंसमेंट हुआ था। अभी कोई फैसला नहीं हुआ है। ऑर्गेनाइजिंग कमेटी जैसे ही फैसला होंगी आपको सूचित करेंगी। व्हेरी वेल सेड. आणि महत्त्वाचं आहे या क्रिकेटमध्ये या गोष्टी थोड्याशा सॉर्ट आउट होत आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल ती सूचना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देण्यात येईल. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 50 फॉर विक्टोरियन स्पोर्ट्स. राऊंड विकेट यावेळेस मात्र ऑफ साइडला खेळलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अगदी इंचभर अंतराच्या आतमध्ये हा झेल कंप्लीट केला आणि फलंदाज मात्र पुन्हा एकदा फेल होतोय. फील्डर का विकेट कहा जाता है। जिस तरह से कैच लिया था, आप बाउंड्री पे कैच लेते हैं तो आपको पीछे बाउंड्री को भी देखना होता है। वन ऑफ द ग्रेट टेकन फ्रॉम द फील्डर एट लॉन्ग ऑफ बाउंड्री। आणि एलिव्हेशन नव्हतं आणि त्याचमुळे कदाचित बॉडी बॅलन्स जे बॅकवर्डला जात असते ते बॉडी बॅलन्स देखील तुम्हाला अडवायचं असतं आणि बॉलला आतमध्ये ठेवायचं असते आणि तीच कुठेतरी या ठिकाणी घालमेल पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. दरम्यान 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 51 धावा आणि जिंकण्यासाठी 52 धावा पूर्ण कराव्या लागतील 36 बॉल्स मध्ये बालाजी स्पोर्ट्स या टीमला. अब देखना है कि ज्ञानेश्वर शिल्के किस तरह गेंदबाजी करते हैं। जो 13 हैट्रिक हुए उसमें ज्ञानेश्वर शिल्के का भी नाम है। आज शोएब मेमन की कमी ज़रूर लग रही है यहाँ पर विक्टोरियन स्पोर्ट्स को, लेकिन कभी कभी आपने देखा कि लो स्कोरिंग मुकाबले भी काफ़ी रोमांचक होते हैं। आइए क्या ये रोमांचक होते हैं या नहीं, मेरे साथ कमेंट्री में जुड़ने जा रहे हैं सुभाष धुमाल। आमच्या एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आपण आमच्या संमेलन कक्षामध्ये यायचं आहे. शुभात देखिए 52 रन है, लेकिन हमने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में देखा है, हमने टेनिस क्रिकेट में देखा है, लो स्कोरिंग मुकाबले भी बहुत आकर्षक होते हैं और अपेक्षा है कि बहुत कुछ डिपेंड करता है ज्ञानेश्वर शिल्के से, जो कि फ्रंट लाइन बॉलर है विक्टोरियन के। अगदी बरोबर उल्लेख केला आपण कारण ज्ञानेश्वर अविनाश शेलके आपण पाहतोय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडून नक्कीच संघाला चांगल्या अपेक्षा असतील. यस, अविनाश शिल्के ने जो हैट्रिक किया था वो भी गजब का हैट्रिक था और वो मुकाबला कौन भूल सकता है पायनियर और विक्टोरियन का। अब तक BC4 में 3 गोल्डन 6 आए हैं। पहला साइंस खारबाव के आदित्य भुईर ने लगाया, दूसरा पायनियर के रसम ने लगाया और तीसरा सरपंच चषक वाशेरे में अंजुमन स्पोर्ट्स और साइंस का जो मैच फंस गया था उसमें विपुल ने लगाया साइंस के। एक गोल्डन बाउंड्री चैलेंज के त्रिमूर्ति गायकर लगा चुके हैं। खेल की शुरुआत होने जा रही है, ओपनर्स भेजना है। दोनों ओपनर बालाजी के इस वक्त शॉर्ट गन ऑफ दीवा कमाल के खिलाड़ी है, बॉटम एंड का ज़बरदस्त इस्तेमाल करते हैं अजय भुईर और उनके साथ अक्षय भोईर मॅनपम गोडसे ज्याने ग्रामीण क्रिकेटमधले एक विक्रम आपल्या नावे केला होता. 7-7 अशी स्थिती असताना बाबे सर आपण तर तिथे समालोचनासाठी होताच आणि तो सामना अक्षय भोईर याने गुडसे संघाला जिंकून दिला होता. यूट्यूब पे उसका बहुत अच्छा वीडियो है जो मेरे मुंह से निकला है कि जो धमाके हो रहे हैं ये मापोली क्रिकेट धमाके के धमाके, और वाकई में क्या इनिंग थी। इम्पॉसिबल मैच जीता था, लेकिन कहते हैं कि वो फॉर्मेट दूसरा है, ये फॉर्मेट दूसरा है। जब आप सिटी क्रिकेट खेलते हैं तो आप पे दबाव भी ज़्यादा रहता है। आइए देखते हैं क्या अविनाश शिल्के फिर से साबित कर देंगे कि वो फ्रंट लाइन बॉलर है। शोएब मेमन की कमी नज़र आती भी, लेकिन जो हाजिर वहीं वजीर। सुनते हैं सुभाष धुमाल से। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. आव्हान आहे ते 52 धावांचं आणि 52 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी अजय भोईर विथ अक्षय भोईर ही सलमी जोडी मैदानामध्ये बालाजी स्पोर्ट्सचा सर्वपडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळते.
ओवर के बाद ज़रूर मैं सुनना चाहूँगा सुभाष धुमाल के आज अंतरराष्ट्रीय क्रिकेट में क्या कुछ घटा है. नक्कीच सर. दरम्यान बोलूया आपण सामन्याकडे. यावेळी केवळ छोट्या बॅकलूपचा वापर करून चेंडू गलूनमधून ढकललेला आहे. चेंडू जाईल समोरच्याकडे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकलेला नाही आणि पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती धावबल 5 धावा. यस देखिए सुभाष, इस तरह के जो स्कोर्स रहते हैं आपको रेगुलर इंटरवल में विकेटें लेना होती है और कहीं कहीं तो गुच्छों में विकेटें लेना होती है. वही विकेट जो राकेश प्रभु ने ली थी बीपीएल में. अगदी बरोबर. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खडेकडे स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल वाडिश लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पर झन्नाटेदार चौकार. खिलाड़ी है, सबके अंदाज अपने अपने हैं. क्या शॉट केला है, जूझी हाफ वॉली, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. गतीमध्ये परिवर्तन. यावेळी हलवार चेंडू हाताळला होता आणि बीट होते इष्टरक्षक. चेंडू निघून जाईल लॉंग शॉट रिजन मधून नसीबाचा चौकार. इसे कहते हैं क्रिकेट. गेंदबाज ने जो गेंद की थी वो भी वैसी नहीं थी जो डालना चाहते थे. बल्लेबाज ने जो शॉट खेला था वो भी वैसा नहीं था जो वो करना चाहते थे. विकेट कीपर ने जो सोचा था वो भी नहीं हुआ. हुआ ये कि 4 रन मिले. नक्कीच जे हवं ते झालेलं नाही. मात्र महत्वाच्या 4 धावा मिळालेल्या आहेत बालाजी स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 13 धावा. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमा पर. छोटा बम बड़ा धमाका. अभी अभी मैंने आपको कहा कि क्या बल्लेबाजी हो रही है. ये अक्षय जो हैं इनका अंदाज ही अलग है. ये खड़े खड़े शॉट ज्यादा खेलते हैं. अगदी बरोबर. अगदी योग्य उल्लेख केला. ऐसे भी हम कह सकते कि ये सीधे साधे अक्षय नहीं है. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि यावेळी मात्र अक्षय याची गेली संपुष्टात. बता दिया अविनाश शिल्के ने कि वो फ्रंट लाइन गेंदबाज क्यों है. हालांकि हल्की सी शॉट गेंद जरूर थी, अपने आप को गेंद के पीछे नहीं ला पाए. मिसक्यू शॉट था, स्क्वायर लेग पे आउट हुए. देखिए आपने कहा अक्षय सीधे नहीं है. अरे लेट विनोद दादा पाटिल में सभी अक्षय सीधे नहीं. अक्षय चौधरी ने तो कीर्तिमान रच दिया, हाईएस्ट चेसिंग का रिकॉर्ड. अगदी बरोबर. आणि तो सामना नक्कीच जय मसोबा पिंपला संघाने जिंकला होता. प्रणय पाटील याचा अर्धशतक मात्र व्यर्थ ठरला होता. तर पहिल्या षटकी समाप्ती नंतर धावसंख्या पाहतोय ती धावफलकावर 1 बाद 19 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या इथे ऍड केल्या जातात. सुधारित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. सूरज जोशी आलेला आहे. पिटोचं दुसरं षटक प्रगती पदावर असणार आहे आणि या षटकामध्ये 3 षटक ऑल्टर्नेट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळी मात्र लॉर फुलटा चेंडूला टर्न केलेल्या लॉंग लेग रिझर मधून चेंडू जाईल सीमा पार चौकार. किया था. अब 3 से 6 का भी जमाना नहीं रहा और 9 से 12 का जमाना नहीं रहा. सब कुछ जब आपके पास यूट्यूब पे अवेलेबल हो. चौकारीने धावसंख्येला येतो आकार आणि धावसंख्या 4 ने ओढून झाली ती धावपलीवर 25 धावा. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. जोपर्यंत फाईन लेग रिझर मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावने संघाची धावसंख्या ओढून झाली ती धावपलीवर 26 धावा. 26 आणि इथून अजूनही बरोबर आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती पुरवतात की अजूनही बरोबर 26 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि अजूनही निम्म्या 26 धावांची आवश्यकता आहे. कारण जे आव्हान आहे ते 52 धावांचं. 28 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता. सुरेश इंटरप्राइजेस पाए के कैप्टन और जयदुर्गा बी के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है. स्विंग कर दिया है, मस्तक पे दस्तक, 6 रन. जसा चेंडू तसा समाचार. चेंडू मिड विकेटच्या वरून काजल से तो काम हुआ, आंखों से तो काम हुआ है, काजल क्यों बदनाम हुआ है. सुरेश इंटरप्राइजेस पाए के कैप्टन और जयदुर्गा बी के कैप्टन. अगला टॉस, बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले. येस वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतंय. फुटबॉलचा वापर करताना दिसला होता फलंदाज. ज्या मोबाईल मध्ये नेटवर्क वा क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे आणि इथे फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. यावेळी फुलटा चेंडूला कव्हर रिझन मधून टोललेला आहे. सीमा पार नेत्रदीपक चौकार. देना है. सुरेश इंटरप्राइजेस पाए बनाम जय दुर्गा बी. इस पर दबा इनफील्ड के ऊपर से दर्शनीय कवर ड्राइव, 4 रन. एक तरफा मुकाबला होता हुआ. दुनिया में कोई भी शख्स ना एक तरफा हार चाहता है ना एक तरफा प्यार. इस मरतबा ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन. जबकि हमारे बीच क्रिकेट को वेल ऑर्गेनाइज रन हुए. और आइए टॉस की तरफ मैं आपको लिए चलता हूं. लेकिन आज ज्ञानेश्वर आप बता ही देंगे कि टोटल चौके कितने लगे. एक नया कीर्तिमान जरूर होने जा रहा है BC4 सिटी क्रिकेट में. सुभाष धुमाल, ये जो सीजन है BC4 सिटी क्रिकेट का, इसमें तो वो हुआ है जो आज तक टेनिस क्रिकेट में नहीं हुआ, LBW की हैट्रिक. अगदी बरोबर. स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषकामध्ये आपण पहिल्या दिवशी तब्बल 21 फलंदाज शून्यावर बाद होतानाही पाहिले होते आणि आजचा दिवस विनोददादा स्मृती चषकामध्ये नक्कीच चौकाराचा विक्रम आपल्याला पाहायला मिळतो. तर दरम्यान विनंती करेन हेंदर मामा आपणास की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
इंदर मामा आपल्याला विनंती असेल की आपण या कैलासोशी रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय जे आम्हाला धनंजय अण्णा गवळी पायगाव गावचे उद्योगपती यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल हिंदर मामा यांच्या शुभ हस्ते बलवंत आणि सूरज अर्थात जयदुर्गा बी विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस पाय या दोन संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्याची नाणेफेक केली जाईल आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेक तर आपल्याला माहिती आहे एका बाजूला रियान एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विनोद दादा समुद्री चषक 2022 रेहान एंटरप्राइजेस सूरज पाटीलचा कॉल आहे नाणं खूपच लांब गेलेलं आहे मात्र रेहान एंटरप्राइजेसला पकडलेलं आहे ते सूरज पाटील याने मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोबाडवायची आहे आपल्याकडे वेळ तर कमी आहे फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोबाडवायची आहे सूरज पाटील नाणेफेक आपण जिंकलेल्यात काय निर्णय असेल आम्ही फिल्डिंग करणार प्रथम शत्रुशन स्वीकारलेले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा बलवान आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा तर टॉस बॉक्स मधून समाचार असा आहे की नाणेफेक जिंकलेले आहे तो सुरेश एंटरप्राइजेस पाय संघाचा संघनायक सूरज पाटील यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारलेला आहे बॅक टू कमेंट्री बॉक्स धन्यवाद 3 रन और चाहिए मैच जीतने के लिए स्विंग कर दिया है आउट ऑफ पार्क और मैच फिनिश